तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे. आमच्या थोरल्या राणी सरकार अशाच होत्या. पण आपण आता मोहिमेच्या अशा टप्प्यावर आहोत की दुःख करत बसायला वेळ नाही. गोपीनाथ काका, खानाच्या वकिलाला भेटून तहाच्या अटी आणि तपशील ताबडतोब ठरवून घ्या. दोघांनीही येताना आपल्या बरोबर 10 शूर नेकजात आणि सशस्त्र हशम आणावेत आणि ते भेटीच्या शामियान्यापासून बाणाच्या टपियावर ठेवावे. पर हे अंतर जरा लांब नाही का? योग्य अंतर. एका बाणाचा टप्पा म्हणजे साधारण 800 पावलं. एवढ्या अंतरावर उभ्या असलेल्या माणसाला शामियानातलं बोलणं ऐकू जाणार नाही. आणि जर काही हाकबोंब झालीच तर शामियानापर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागेल. तेवढ्या वेळात आम्ही सुरक्षितपणे बाहेर पडू शकू. काका पुढे वाचा. खान साहेबांनी प्रथम शामियान्यात यावे. हम पहले क्यों जाएंगे? जी वो शिवाजी के वकील ने कहा है कि शिवाजी आपके मन में शक का कोई अंदेशा नहीं रखना चाहता. आप अगर पहले जाएंगे तो मुलाकात की जगह महफूज है, इसकी खातर तवज्जो हो सकती है. शिवाजी वाकई डर गया है. राजांची आणि खान साहेबांची एकट्याची भेट होईल. त्यांचा आदर सत्कार व्हावा व तेथेच बोलणे व्हावे. बहुत खूब, बहुत खूब. बस शिवाजी के सामने आने की देर है. सांज व्हायच्या आत प्रतापगड जवळ करायला हवं. चला बिगी. जी आऊसाहेब. अहो थांबा 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 थांबा. तिकडनं नाही, इकडून चला. तू कोण? मेघाचा धनगर. राजांचा मावळा आहेस? होय. आम्ही भरोसा कसा धरायचा? परवली आहे का तुझ्याकडे? होय, मी राजगडाच्या पायथ्याचा दगड. चला रे. चला या या इकडे या. राज औचित बलाऊ धाडलं. कान्होजी काका, उद्याच्या युद्धाची आपली एक योजना तर तयार आहे. पण केवळ एकाच बाजूने विचार करणं योग्य ठरणार नाही. दुसरी योजनाही तयार असायलाच हवी. तुमच्या याच गोष्टीचा आम्हासनी कौतिक वाटतं राज. तर दुसरी योजना अशी